हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता महाराष्ट्रातील ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना लागलेली आहे आणि सोबतच 19वा हप्ता कोणत्या बहिणींना भेटतो याचीही आतुरता अनेक महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, दोन खुशखबर आलेल्या आहेत, सोबतच सरकारचे दोन मोठे नवीन निर्णय आलेले आहेत आणि त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविका यांनी ऑफलाईन पडताळणी सुरू केलेली आहे. ज्या बहिणींचे अर्ज चुकलेले होते त्या बहिणींचे जी ई-के-वाय-सी आता पडताळणीसाठी ऑफलाईन सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मी यवतमाळमध्ये आहो आणि यवतमाळमध्ये असलेल्या बहिणींनी ज्या अंगणवाडी सेविकांशी चर्चा करताना सांगितलं की यवतमाळमध्ये सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या या 4 दिवसांमध्ये त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी याला काय करायचं आहे, एक्नॉलेजमेंट सुद्धा करायचं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे लवकरात लवकर जाऊन या योजनेबद्दलची जी ई-के-वाय-सी आहे ती लवकरात लवकर करून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच एक न्यूज आहे, आत्ताच रिसेंटली 5 मिनिटाच्या अगोदरची न्यूज आहे. लाडकी बहिणीसाठी महत्त्वाची बातमी, जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3,000 एकत्र मिळणार. येणार, वाचा सविस्तर. हे चूक आहे, मिळणार नाही म्हणजे नाही मिळणार. 3,000 रुपये तुम्हाला एकत्र दिले जाणार नाही. नाही म्हणजे नाही. कोणीही सांगेल, कोणताही युट्यूबर सांगेल किंवा कोणतंही वृत्तपत्र सांगेल तर 3,000 रुपये एकत्र भेटणार आहे. हे फेक आहे. भेटणार नाही म्हणजे नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, दुसरी न्यूज आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार. म्हणजे होऊ शकतं लाडक्या बहिणींनो, आता अनेक बहिणींचा जो लाभ आहे हा बंद होऊ शकतो. कारण तुम्ही जर बघितलं असेल, नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली होती, ई-के-वाय-सी चुकली होती त्यांचा लाभ बंद झाला आणि डिसेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाही त्यांचा लाभ बंद झाला. आता या जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनो, हा जो जानेवारीचा हप्ता आहे म्हणजे 19वा हप्ता आहे, हा अशाच बहिणींना भेटणार आहे. अशाच बहिणींना भेटणार आहे की ज्यांचा लाभ, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि सोबतच त्या सगळ्या निकषांमध्ये काय बसताय, योग्य ठरत आहे, अशाच बहिणींचा लाभ सुरू राहणार आहे. अन्यथा हा जानेवारीचा हप्ता सुद्धा त्या बहिणींना भेटणार नाही आहे. ही एक दुःखद न्यूज तुमच्यासाठी आली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, खुशखबर काय सगळं तुम्हाला सांगतो, पण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. काही नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने उघड पाडण्यासाठी सरकारने महिलांना ई-के-वाय-सी अनिवार्य केले होते. के-वाय-सी न केल्याने महिलांचा लाभ बंद झाला आहे, तर के-वाय-सी करून देखील अनेक महिलांचा लाभ बंद झाला असल्याचे पाहायला मिळालेले आहेत. के-वाय-सी मध्ये चुकी झाल्यावर देखील अनेक महिलांना लाभ बंद झाल्याचे उघड आले आहेत. म्हणजे तुम्ही के-वाय-सी केली आहे आणि तुम्ही चुकली आहे, तर तुमचा लाभ बंद झाला. के-वाय-सी नाही केली तरी तुमचा लाभ बंद झाला. आणि आता हा जो जानेवारीचा महिना असेल, याच्यामध्ये तुम्ही जर के-वाय-सी झालीत आणि जर तुम्ही निकषामध्ये नाही बसलात, निकषामध्ये, तरी तुमचा लाभ बंद केला जाणार आहे म्हणजे आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा, की तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही ते टाका. सोबतच तुम्हाला 17वा हप्ता, 18वा हप्ता भेटला की नाही ते नक्की टाका. कारण हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहे, ही जे तुमची कमेंट आहे, या सगळ्यांचा एक ढाचा आपण बनवलेला आहे. मी गेल्या ऑलमोस्ट 15 दिवसापासून अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवत आहे आणि प्रत्येक बहिणींची कमेंट आपल्या ड्राफ्टमध्ये सेव्ह करतोय स्क्रीनशॉट काढून. आणि हा आपला जेव्हा आरटीआयचा रिझल्ट येईल लाडक्या बहिणींनो, तेव्हा आपल्याला त्याला जोडायचा आहे. त्याला जोडून पुन्हा त्यांना रिपीट करायचा आहे. अन्यथा तुमचा लाभ बंद होणार नाहीये. अन्यथा तुमचा म्हणजे लाभ, जर आपण असं केलं, आरटीआयला जर त्यांनी आन्सर दिला आणि आपण त्याला आन्सर दिलं, तर आपला लाभ का होईल, सुरू होईल. पण अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांगतोय की नक्की कमेंट बॉक्समध्ये खरंच तुम्हाला 17वा हप्ता भेटला का, 18वा भेटला का आणि आता हा जो 19वा हप्ता आहे कधी भेटणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. बघा, त्याच्यानंतर काही प्रश्न आहेत लाडक्या बहिणींनो, कशामुळे गोंधळ होतोय या लाडकी बहीण योजनेमध्ये. के-वाय-सी प्रक्रियेत तुमचे लग्न झाले आहे का? बँक खाते आधारशी संलग्न आहेत का? उत्पन्नाचा दाखला उपलब्ध आहे का? अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांनी नाही या पर्यायाची निवड चुकीची केली होती. आणि ही माहिती माहिती आहे का, काही युट्यूबर्सनी चुकीची सांगितली तुम्हाला. काही युट्यूबर्सनी चुकीची सांगितली आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचा लाभ बंद झाला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही योग्य व्हिडिओ बघत चला आणि त्याच्या निमित्तानं जेव्हा तुम्ही योग्य व्हिडिओ बघता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही ई-के-वाय-सी करता, ती चुकणार नाही. आणि तुम्ही चुकीचे व्हिडिओ बघतात आणि त्याच्यामुळे काय करता, तुमचा जो लाभ आहे तो बंद होतो. आता लाडक्या बहिणीनं सर्वात महत्त्वाचं काम, की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? बरोबर? जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता भेटला असता, पण आपले महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री होते, अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं काही दिवसांपूर्वी आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सुनेत्रा ज्या पत्नी आहे त्या आता उपमुख्यमंत्री बनला. पण अजूनही अर्थमंत्री हा जो डिपार्टमेंट आहे, कुणाकडे दिलं माहिती नाही आहे. आणि जर तुम्हाला माहिती आहे की हा पैशा संदर्भातला मुद्दा आहे आणि जर पैसे द्यायचे असेल या लाडकी बहीण योजनेला, तर पैसे कुठून दिले जातील? अर्थमंत्र्यांकडून दिले जातील. मग आता अर्थमंत्रीच नाही आहे, तर कधीपर्यंत अनुदान दिलं जातं किंवा कधीपर्यंत याची परमिशन दिली जाते की बाबा ना, एवढा पैसा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वापरा. तर हे अजूनही गृहीत धरले जात नाहीये. म्हणून असं मला वाटतं की यावेळेस थोडंसं लांबणीवर जाऊ शकतो जानेवारीचा हप्ता. त्यानंतर बघा, आता ही माहिती तपासली जाणार आहे. आधार कार्ड, बँक खाते लिंक असल्याची स्थिती आहे की नाही? रहिवासी पुरावा, कुटुंबाचे उत्पन्न, अर्जात निवडलेले पर्याय, प्रत्यक्ष कागदपत्र याची जुळवाजुळव, नाव, वय, पत्ता असा वैयक्तिक तपासला जाईल. आणि हे कोण करणार आहे? अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका ही सगळी माहिती तुमच्याकडनं घेऊन ती पडताळणी करून आणि पुढे जे जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग असतो त्यांच्याकडे देणार आहे. मग लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे का? नाही. इथे उत्पन्नाचा दाखला नाही, तुमचं आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड. त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं तुमचा मोबाईल नंबर
त्यांनी जे डॉक्युमेंट्स मागितले ते समजा तुमचे वडिलांची डेथ झाली असेल तर डेथ सर्टिफिकेट लागेल, डायव्होर्स झाला असेल तर डायव्होर्स सर्टिफिकेट लागेल किंवा हसबंडची डेथ झाली असेल तर डेथ सर्टिफिकेट लागेल. कारण मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका अंगणवाडी सेविकाशी चर्चा केली तर त्यांनी मला हेच सांगितलं, की बाबा की आम्ही ज्या बहिणींचे किंवा ज्या महिलांचे हसबंड वारलेले आहेत, वडील वारलेले आहेत किंवा आता ई-के-वाय-सीमध्ये त्यांची चुकीच्या ई-के-वाय-सीमध्ये त्यांचे जे फॉर्म रखडले होते त्यांच्याकडनं आम्ही अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स घेत आहे. म्हणून नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे हप्ते अडकले आहेत. के पूर्ण नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो पात्र महिलांचा जो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आहे, तो काय झालाय? बंद झालेला आहे. आणि आय होप सरकारच्या चुकीमुळे हे झालेलं आहे आणि इथून पुढे ही चुकी होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. अन्यथा लाडक्या बहिणींनो, हे जे सरकार आहे ना, एकदम बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. फक्त तुमचा मतदान म्हणून ते वापर करतात आणि मतदान संपल्यानंतर तुम्हाला पैसे देत नाही. अनेक लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्रतेचा सामना करावा लागला आणि गेल्या 2 महिन्यापासून म्हणजे आता जानेवारीचाही महिना भेटतो की नाही याचीही खूप मोठी इश्यूज आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, आता निवड करताना योग्य पद्धत, योग्य व्यक्तीलाच मतदान करा. अन्यथा हे सरकार नालायक आहे. निवडणुकीच्या पहिले आता तुम्हाला दाखवले ₹3000 अशी चर्चा चालू केली. पण ₹3000 भेटणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला जानेवारी महिन्याचाच हप्ता भेटणार आहे. आणि हा जानेवारीचा हप्ता कुणाला असेल सांगू तुम्हाला? फक्त ज्या बहिणींना ई-के-वाय-सी केलेली आहे, त्याचबरोबर ई-के-वाय-सी मध्ये सर्व निकषांमध्ये जर योग्य आढळल्यात, निकषांमध्ये तरच मिळेल. नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि या जानेवारीचा हप्ता बाकीच्या महिलांना भेटणार की नाही भेटणार, हे कधी माहिती पडेल आपल्याला? अंगणवाडी सेविकांनी जेव्हा पूर्ण पडताळणी करेल आणि त्याच्यानंतर हे जे डॉक्युमेंट्स आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे जातील आणि तेव्हा जर ते तुम्ही बसला तर तुम्हाला 100% देणार आहे. आणि आय होप पेंडिंग लाभ सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे, कारण ही चुकी आपली नाही, ही सरकारची चुकी आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहे. पात्र महिलांची पडताळणी पूर्ण करूनच त्यांचा हप्त्यात रखडलेले हप्ते जमा करण्याचा मानस आहे. मतदानापूर्वी लाडक्या बहिणींचा रोष कमी करण्यासाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. म्हणजे असं म्हणतात की निवडणुकीच्या पूर्वी, पण मला वाटत नाही, कारण की हा जो जानेवारीमध्ये अंगणवाडी सेविकांनी अजून पडताळणी केलेली नाही आहे, म्हणून प्रॉब्लेम येऊ शकतो. हजारो अर्ज पेंडिंग आणि रिजेक्टच्या रांगेत. ऑनलाईन फॉर्म भरताना के करताना माहिती भरण्यात चुकाच असल्याने हजारो महिलांचे अर्ज रिजेक्ट किंवा पेंडिंग रांगेत आहेत. वारंवार सेतू केंद्रात जाऊनही तांत्रिक अडथळे दूर होत नव्हते. आता सरकारने अंगणवाडी सेविकांना ही जबाबदारी सोपवल्याचे महिलांचे सांगण्यात आले आहे. तर लाडक्या बहिणीनो, जोपर्यंत आपला लाभ सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन करावे लागणार आहे. नाहीतर हे जे मतलबी सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, आपला लाभ सुरू करणार नाही आहे. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी असाल, ज्या जिल्ह्यामध्ये असाल, ज्या तालुक्यामध्ये असाल, आपापल्या जिल्ह्यांमध्ये किंवा आपापल्या तालुक्यांमध्ये तुम्ही काय करा, लाडक्या बहिणींनो, आंदोलन करा. मी आर-टी-आयशी लढतोय. मी आंदोलन यवतमाळमध्ये आणि पुण्यामध्ये आंदोलन करायला मी सहभागी होतोय. लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या ठिकाणी करा. खुशखबर अशी आहे की अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन जी पडताळणी आहे याला सुरुवात केलेली आहे आणि ऑनलाईन सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊ शकतं, याची शाश्वती आपल्याला महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून देण्यात आली आहे. सरकारचे 2 मोठे निर्णय असे आहेत लाडक्या बहिणींनो, की जे अजितदादा पवार आहे यांचं जे दुःखद निधन झालं, यांच्या पत्नीला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि आय होप त्यांनाच अर्थमंत्रीपद सुद्धा देण्यात यावं. आणि त्या महिला आहेत तर तुमच्या महिलांच्या समस्या समजू शकतात. म्हणून तुम्हाला ज्याही बहिण्यांचा लाभ बंद झालेला आहे त्या बहिण्यांचा लाभ त्या सुरळीत सुरू करतील अशीच अपेक्षा आपण सरकारकडनं करू शकतो. जानेवारीचा जो हप्ता आहे कधी मिळणार, थोडासा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे, यासाठी की जे अंगणवाडी सेविका पडताळणी करतात ती अजून पूर्ण झालेली नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचा. तुमच्या कमेंट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण की आर-टी-आयला आणि जेव्हा आंदोलन आपण करू तेव्हा ते आपल्याला आपल्या सोबत सबूत म्हणून ते आपल्याला तिथे दाखवता येईल. यासाठी तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या. आता थांबतो लाडक्या बहिणींनो, भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.